दररोज घडणाऱ्या घटनांवर चपखल भाष्य करणारा विशेष कार्यक्रम म्हणून मला बोलावं लागतं. नमस्कार, मी संदीप चव्हाण. सिटी नाऊच्या म्हणून मला बोलावं लागतं या कार्यक्रमात आपलं स्वागत. आजचा दिवस अर्थातच हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस. पहिल्या दिवसात अगदी थोडंफार कामकाज झालं आणि उद्यापासून सकाळी 11 वाजता पुन्हा एकदा हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाला म्हणजे कामकाजाला सुरुवात होणार आहे. आजच्या दिवसामध्ये जर सर्वात महत्त्वाच्या काही घटना घडल्या असतील त्यातला जर का आपण सारांश पाहिला तर अगदी सुरुवातीच्या काळातच अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच काही बातम्या येऊ लागल्या की आदित्य ठाकरेंविरोधात दिशा सालियन या प्रकरणामध्ये SIT नेमली जाणार आहे आणि तशा पद्धतीने त्यांची चौकशी देखील केली जाईल अशी देखील एक सूत्रांची माहिती होती. शिवाय त्यासोबतच आणखी महत्त्वाचे मुद्दे म्हणजे एकतर राज्यामध्ये दुष्काळी अवकाळी असं संकट आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना कशी मदत सरकार करणार, विरोधक कसं सरकारला किंवा सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणार, याच अनुषंगानं आजचे मुद्दे उपस्थित केले जाणार होते. पण कामकाज अगदी थोडाफार चाललं. पण थोडाफार काळ चालत असतानाच आपल्याला आज 2 अंक पाहायला मिळाले. एक सकाळचा अंक आणि अधिवेशन संपल्यानंतर अगदी संध्याकाळी जो आत्ता अगदी नुकताच दुसरा अंक घडला. हे 2 अंक नेमके कशावर घडले, कोणत्या मुद्द्यावर घडले, या संदर्भामध्ये मी आजच्या म्हणून मला बोलावं लागतं मध्ये चर्चा करणार आहे. अर्थातच या कार्यक्रमाचं नावच आहे मलिकांवर कुणाची मालकी. अर्थात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस आणि आज या अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये एंट्री मारली ती नवाब मलिक यांनी. नवाब मलिक जे काही काळ तुरुंगात देखील होते, त्यांच्यावर देशद्रोहासारखा गंभीर आरोप केला गेलेला आहे आणि ते जामिनावर आत्ता बाहेर आहेत. अर्थात जामिनावर बाहेर असल्यामुळे ते अधिवेशनाला हजर राहिले आणि अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवाब मलिक नेमके कोणाच्या गटात सामील होणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. ते राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात सामील होत आहेत का अजित पवार गटात सामील होत आहेत असा प्रश्न पडला होता. पण त्यांनी अगदी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे जे प्रतोद आहेत अनिल पाटील यांची भेट घेतली त्यांच्या कार्यालयात जाऊन आणि नंतर ते थेट जेव्हा सभागृहात दाखल झाले तेव्हा सत्ताधाऱ्यांच्याच बाकावर जाऊन बसले. त्यामुळे त्याच ठिकाणी हे सिद्ध झालं की नवाब मलिक हे अजित पवार गटात सामील झाले. पण हाच नेमका धागा या ठिकाणी विधान परिषदेमध्ये जर कोणी मांडला तर तो म्हणजे विधान परिषदेचे नेते, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी थेटच अध्यक्षांसमोर अशी भूमिका मांडली की जे काल परवापर्यंत ज्यांच्यावर देशद्रोहाचे आरोप केले गेले होते त्याच सत्ताधाऱ्यांनी आज नवाब मलिकांना आपल्या मांडी शेजारी बसवलं. मांडीला मांडी लावून ते त्यांच्या शेजारी बसले आहेत. हे त्यांना कसं काय चालतं? पहिल्या अंकाला इथून सुरुवात झाली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यावर उत्तर दिलं की जेव्हा नवाब मलिक जेलमध्ये होते, कारागृहात होते, तेव्हाच्या सरकारनं म्हणजे उद्धव ठाकरे सरकारनं त्यांचं मंत्रिपद का घेतलं नाही, त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा का घेतला नाही, त्यांना त्याच पदावर कायम ठेवलं होतं, ते त्यांना चालतं. आणि आम्ही जे बसलोय ते त्यांना मांडीला मांडी लावून बसलेलं नाही. मी तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांच्या मांडीला मांडी लावून बसलोय, त्यांच्या शेजारी अजित पवार मांडीला मांडी लावून बसलेत आणि त्यांच्या शेजारी छगन भुजबळ मांडीला मांडी लावून बसलेत. त्यामुळे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचा प्रश्नच येत नाही. पहिल्यांदा या प्रश्नाचं उत्तर द्या की त्यांचं मंत्रिपद तुम्ही का काढून घेतलं नाही, त्यांचा राजीनामा का मागितला नाही, मग आम्हाला बोला. त्यामुळं ही जी काही घमासान होती याचा हा पहिला अंक होता. पण दुसरा अंक अगदी थोड्याच वेळापूर्वी पार पडला आणि तो अंक म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रच लिहिलं आणि तेच पत्र आता सगळ्या प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल झालं आणि त्या पत्रामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे. देवेंद्र फडणवीस असं म्हणाले, सत्ता येते सत्ता जाते पण देश महत्त्वाचा. ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप आहे त्यांना आपण महायुतीमध्ये सामावून घेणं हे योग्य ठरणार नाही असं पत्र देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार यांना लिहिलेलं आहे. अर्थात त्याच्यानंतर सुप्रिया सुळेंनी काय कमेंट दिली ते मी तुम्हाला सांगणारच आहे. पण पहिल्यांदा हे पत्र काय, हे पत्र तुमच्यापर्यंत आणतोय. यामध्ये देवेंद्र फडणवीस अजितदादांना म्हणालेत
माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य श्री नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रुता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो. परंतु ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत ते पाहता त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही असे आमचे मत आहे. सत्ता येते आणि जाते, पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे. सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र अशा प्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे हे योग्य होणार नाही असे आमचे स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, हे मान्यच आहे. परंतु त्यामुळे महायुतीला बाधा पोचणार नाही याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो. त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे. त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल अशी मला आशा आहे. कळावे, देवेंद्र फडणवीस. आता हे पत्र जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार यांना लिहिलं त्याच्यानंतर मात्र प्रसारमाध्यमांमध्ये एकच खळबळ उडाली. कारण जो आजच्या दिवसाचा पहिला अंक आपण आज बघितला, हिवाळी अधिवेशनात घडलेला, सत्ताधाऱ्यांच्याच बाकावर बसून त्या ठिकाणी आपण नवाब मलिक यांना पाहिलं होतं. आणि मग अंबादास दानवे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात उडलेले खटके, त्यांच्यात झालेली जुगलबंदी देखील आपण पाहिली. अंबादास दानवेंनी थेटच आरोप केला, जे एकेकाळी नवाब मलिकांवर देशद्रोहाचा आरोप करत होते आज तेच त्यांना घेऊन मांडीला मांडी म्हणजे मांडी शेजारी घेऊन बसलेले आहेत. हे त्यांना चालतं का? त्याच्यावर मग देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर केलं की त्यांना जेलमध्ये जावं लागलं असताना सुद्धा मंत्रिपदावर कायम ज्यांनी ठेवलं त्यांनी आम्हाला हे बोलू नये आणि हे शिकवू नये. त्यामुळं याच दरम्यान तिकडे सुषमा अंधारे यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील आरोप केला की भाऊ सरडाही म्हणजे एक वेळ आत्महत्या करेल, पण तुम्ही बघा तुमचे काय रंग दाखवले. त्याच्यावर मग थेट तिकडे आपण जर पाहिलं तर भाजपकडून त्याला प्रत्युत्तर आलं आणि भाजपनी जसं प्रत्युत्तर दिलं त्याप्रमाणे म्हणजे दरेकर असतील किंवा आणखी बाकीचे सगळे पदाधिकारी असतील त्याच्यावर तात्काळ देवेंद्र फडणवीसांनी आज दिवसभरात ज्या काही घटना घडली त्या घटनेवर उत्तर म्हणून अजित पवारांना पत्र देखील लिहिलं. आता महत्त्वाचा मुद्दा असा की अजितदादा याच्यावर काय उत्तर देणार हा नंतरचा भाग झाला. अर्थात याच्या देवेंद्र फडणवीसांनी असंही स्पष्ट म्हटलेलं आहे की त्यांना तुमच्या पक्षात ठेवायचंय नाही ठेवायचंय, तुमच्या पक्षात सामावून घ्यायचंय नाही घ्यायचंय हा तुमचा अधिकार आहे. पण महायुतीत जर आपण त्यांना सामावून घेतलं तर महायुतीच्या विचारांना बाधा निर्माण होऊ शकते आणि यालाच आमचा विरोध आहे. शिवाय सत्ता येते आणि जाते, देश महत्त्वाचा असतो. देशद्रोहाचा आरोप त्यांच्यावर आहे. आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचं स्वागत नक्की करावं, पण आता सध्या ते वैद्यकीय कारणाने जामिनावर आहेत. त्यामुळे आपण त्यांना महायुतीत सामावून घेण्यास आमचा विरोध आहे आणि आमच्या भावनांची कदर कराल किंवा आमच्या भावना समजून घ्याल अशी आशा आहे, असं देखील देवेंद्र फडणवीसांनी शेवटी म्हटलेलं आहे. आता चित्रा वाघ यांनी देखील उत्तर दिले. मग सुषमा अंधारेंना स्पष्टपणे म्हटलेलं आहे की असे अनेक सुषमा अंधारेंसारखे सरडे मातोश्री बाहेर फिरत असतात वगैरे बरंच काय काय. पण अर्थात लगेच सुषमा अंधारेंनी आता याच्यावर पलटवार पण केलेलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी पत्र दिल्या त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की देवेंद्र फडणवीसांना आताही उपरती झाली का? मग दुपारी जेव्हा अंबादास दानवेंनी हा जेव्हा आरोप केला होता तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर का दिलं? आणि जर आता त्यांना देशद्रोही त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणत असतील तर मग असे कितीतरी नेते आहेत ज्यांना तुम्ही तुमच्या युतीमध्ये सामावून घेतलं, त्यांच्यावर सुद्धा आरोप होते. एवढंच कशाला, ज्यांना तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून बनवलं त्या अजित पवारांवर तर तुमच्याच वरिष्ठ नेत्यांनी आरोप केला होता भ्रष्टाचाराचा, तरी तुम्ही त्यांना सामावून घेतलं. त्यावेळी मात्र तुम्हाला असं पत्र लिहावंसं वाटलं नाही का? आता याच्यावर नेमकं काय उत्तर होणार? अर्थात ही घमासान होणार आहे. मग आरोप प्रत्यारोप आणि बऱ्याचशा फैरी देखील झाडल्या जाणार आहेत आणि उद्याचा दिवस त्यामुळे वादळी होणार आहे. आणि उद्या नवाब मलिक नेमकं कुठं बसणार आहेत? सत्ताधारी बाकांवर बसणार आहेत का विरोधी पक्षात जाऊन बसणार आहेत? कारण की आता मलिकांवरील मालकी कुणाची असा प्रश्न आता नेमका इथं या ठिकाणी उद्भवलेला आहे.
कारण की आता सत्ताधारी बाकांवर जर म्हटलं तर पुन्हा एकदा अंबादास दानवे किंवा सगळे विरोधी पक्ष तुटून पडतील. शिवाय भाजपने देखील मुळात विरोध केलेला आहे. त्यामुळे आता अजित पवारांना याच्यावर खुलासा द्यावा लागेल, अजित पवारांना याच्यावर उत्तरच द्यावं लागेल आणि अजित पवारांना हे फिक्स करावं लागेल की आता नवाब मलिकांना नेमकं कुठे ठेवायचं, कुठे जागे द्यायची, आपल्यात सामावून घ्यायचं का त्यांना बाजूला करायचं. कारण की अजितदादांना केवळ नवाब मलिकांनाच जवळ धरून संपूर्ण भाजपशी पंगा घेऊन चालणार नाही. कारण की आत्ता कुठे अजितदादा स्थिरावलेले आहेत, त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं आहे, ते आता सत्तेत आहेत आणि आता कुठं सत्तेची जी काही आता काही दिवस जे आहेत त्यांना भोगायची संधी मिळालेली आहे. तर ती संधी सोडून ते नवाब मलिक आमचेच आहेत आणि त्यांना घेतल्याशिवाय आम्ही अजिबात सत्तेत सामील होणार नाही असा काही पवित्र अजितदादा घेतील असं तर काही वाटत नाही आहे. त्यामुळे एकंदरीतच अजितदादा आता कोंडीत पकडल्यासारखं झालेलं आहे. नवाब मलिकांवर मालकी दाखवायचं म्हटलं तर त्यांना जवळ करता येत नाही आणि नवाब मलिकांना दूर करायचं म्हटलं तर आत्तापर्यंत त्यांच्याशी असलेले संबंधांचं काय, हा सगळ्याच प्रश्न अजितदादांना पडलेला आहे. अर्थात अजितदादांना आता एखादी एक जागा एक्स्ट्रा वाढली किंवा अजितदादांना महायुतीत त्यांचा आकडा वाढला त्यांच्या पक्षाचा म्हणून काय फार मोठं घबाड अजितदादांच्या हाती लागला असं काही नाही आहे. आणि मुळातच नवाब मलिक हे जामिनावरच होते, जर जामिनावर आहेत, जर ते आत्ता कारागृहातच असते तर प्रश्नच येत नव्हता विधानसभेमध्ये त्यांचं दाखल होण्याचा. त्यामुळं मुळात आता अजितदादा नेमकी काय भूमिका घेतात याच्यावर सगळं महत्त्वाचं आहे. आता राहिली गोष्ट शरद पवार गटाची, तिकडे सुप्रिया सुळे आता हिवाळी अधिवेशनात त्या दिल्लीत आहेत, त्या ठिकाणी देखील प्रसारमाध्यमांशी त्यांच्याशी जेव्हा संवाद साधला तेव्हा त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं की देवेंद्र फडणवीसांनी जे काही पत्र लिहिले ते अत्यंत दुर्दैवी आहे. आणि नवाब मलिक हे आमच्या कुटुंबातले आहेत, ते आमच्या पक्षाचा घटक आहेत आणि मुळातच त्यांच्यावर फक्त आरोप आहे, तो अजून सिद्ध झालेला नाही आहे आणि मुळात ते जामिनावर बाहेर आहेत. त्यामुळं त्यांना त्यांच्याबद्दल असं बोलणं किंवा लिहिणं हे चुकीचं आहे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. म्हणजे एका बाजूने नवाब मलिकांचं समर्थनच त्यांनी केलेलं आहे. त्यामुळं राष्ट्रवादीचा शरद पवार गट जो आहे ते नवाब मलिक आमचेच आहेत असं कुठे ना कुठेतरी म्हणतायत, पण नवाब मलिक मात्र अजित पवार गटात जाऊन बसतायत. त्यामुळे आता नवाब मलिक नेमके कुणाचे यापेक्षा नवाब मलिकांवर मालकी कुणाची हाच प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. त्यामुळं भाजपने तर हात झटकलेले आहेत, कारण की आम्हाला महायुती सांभाळायची आहे, महायुतीचे नियम सांभाळायचे आहेत, महायुतीचे कायदे कानून सांभाळायचे आहेत, आम्हाला कुठल्याही परिस्थितीत महायुतीत खोडा नको. शिवसेनेचा देखील विरोध आहे. संजय शिरसाटांनी देखील स्पष्टपणे म्हटलेलं आहे आम्ही पहिल्यापासून या गोष्टीला विरोध केलेला आहे, आम्हाला नवाब मलिकांना घेण्याची काही गरज नाही. अर्थात अजित पवारांनी त्यांचा तो निर्णय घ्यायचा आहे, पण महायुतीमध्ये नवाब मलिक नको असं संजय शिरसाटांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. आता शिवसेनेची भूमिका क्लिअर झाली, भाजपाची भूमिका क्लिअर झाली. नेमकं अजित पवार गट आता काय म्हणतंय, याबद्दल त्यांचे पदाधिकारी काय म्हणतायत, याबद्दल त्यांचे पदाधिकारी काय उत्तर देणार आहेत, हीच भूमिका आता स्पष्ट होणार आहे. पण तिकडे सुप्रिया सुळेंनी आपलं मत मांडून तिकडे दानवेंची पण कोंडी केलेली आहे. कारण की सुप्रिया सुळे म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट मुळातच महाविकास आघाडीमध्ये आहे. अंबादास दानवे त्यांचं विधान परिषदेचं नेतृत्व करतायत. तिकडे दानवे म्हणतात की हे नवाब मलिक तुम्हाला कसे चालतायत आणि इकडे सुप्रिया सुळे म्हणतात की ते आमच्याच पक्षाचे घटक आहेत. त्यामुळे नेमकं म्हणायचं काय, नवाब मलिक कुणाचे आहेत आणि नवाब मलिकांची नेमकी मालकी कुणाची हाच प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला. अर्थात याचं उत्तर आपल्याला निश्चितच उद्याच्या दिवशी कळणार आहे. कारण की उद्या नवाब मलिक कुठे बसणार आहेत, सत्ताधारी गोटात जाऊन बसतील का विरोधी बाकांवर जाऊन बसतील का आणखी काय वेगळं होणार आहे, अजित पवार जवळ करतील का अजित पवार दूर करतील, शरद पवार गट त्यांना जवळ करेल का शरद पवार गट दूर करेल, का उद्या जर ते सत्ताधारी गटात सामील झाल्यानंतर त्याच्यावरच गदारोळ मारणार आहे, का उद्या जर ते शरद पवार गटात सामील झाले आणि विरोधकांच्या बाकावर जाऊन बसले तर भाजप पुन्हा एकदा त्याच्यावर गोंधळ घालणार आहे. हे काय होणार आहे अर्थातच त्यासाठी वाट बघावी लागणार ते उद्या सकाळी 11ची. त्यानंतरच कळेल की नवाब मलिकांवरील मालकी कुणाची. पाहत रहा म्हणून मला बोलावं लागतं. दररोज घडणाऱ्या घटनांवर चपखल भाष्य करणारा विशेष कार्यक्रम म्हणून मला बोलावं लागतं.